तर हाय हॅलो नमस्ते, मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर सकाळचे 7 वाजलेले आहे, सूर्य निघलेला आहे थोडं बघू शकता तुम्ही। सकाळची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। सकाळची सुरुवात जनावरांपासून होती आमची। मस्त जनावरांखालचं स्वच्छ केलं, झाडून झुडून काढलंय। तर चारा टाकायचं त्यांना। इकडे शेळा आहे आमच्याकडं, शेळ्यांचं पण झाडून काढलंय। आता त्या बघताय वाट मक्का कधी टाकतात आम्हाला। त्यांना सकाळी सकाळी मक्का टाकत असतो आम्ही। झाडून काढलंय, केर अजून जमाच केला, केर भरून टाकायचंय। तर ते माझे मी जसे जाते तसे माझे माग येतात। त्यांना वाटतं कधी मक्का देईन, आता देते मग देते। तर इकडं मोकळा गोठा केलेला आहे आम्ही शेळ्यांसाठी असा। जाईने नेट करून घेतलेले पॅक, आणि इकडं बंदिस्त आहे। इकडं रात्री घेतो, दिवसा तिकडंच ठेवतो आम्ही त्यांना मोकळ्या गोठ्यात। रात्रीच इकडं ठेवतो। इकडं एक आहे, इकडे शेळ्या ठेवतो, आणि इथं मग याच्यामध्ये गाय बांधतो। इथं रात्रीच्या गाय बांधून देतो। आणि मग झाडून आणि ते आवरल्याच्या नंतर मग तिकडं गाय बांधलेल्या त्यांना मग वाडे टाकायला चालवले मी। तिथं 4 गाय बांधलेल्या इकडं झाडाखाली, त्यांना वाडे टाकले मग। आणि समोर मेन हायवे, पुणे मुंबईचं मेन हायवे सरळ तिथूनच थोडं आतमध्ये आमचं घर आहे। मग त्यांना वाडे ते टाकले, आले। मग इकडं लगेच गायींचं दूध काढून घ्यायचं होतं। मग लगेच गायीचं दूध काढायला बसलं। लगेच ते झाल्याच्या नंतर एकाच गायीचं राहतं दूध, तिचं बाकीचे कारुडी त्या मिस्टर आणि मग मी बसले दूध काढायला। दोघा कोण बसला मग पटकन निघतं, नाही तर मग ती परत दूध चुरून घेते। एक जणांनी काढायला बसलं झालं। मग आता दूध काढून बसतो, दूध काढत पटपट देतोय। दोघं काढून पटपट। मग दुसरं आपली अशी छान अशी भाजी शिजलेली आहे। इथं काळी भाजी केली, बटाटा आणि वाटाणा मिक्स केली भाजी। भाजी शिजून झाली, आता भाजीच काढून घेते आणि लगेच चपात्या करून घेते। आणि आता भाजी घेतली काढून, आता लगेच चपात्या घेतल्या मग करायला चुलीवरती। तवा आता आपल्याला चपात्या लाटून गेली, चपात्या झाल्या मग आवरलं। मग काय मुलांचं शाळेचं आवरून द्यायचं। मग मुलांचं शाळेचं आवरून दिलं का मुलगा जातो 10:30 शाळेत। मस्त चुलीवर सकाळी भारी वाटतं स्वयंपाक करायला। गॅसवर कसं उभारून केल्यापेक्षा चुलीवर केलेलं बरं असतं। सकाळी सकाळी थंडी पण नाही वाजत, आणि बसल्या बसल्या होऊन जातात चपाती। सकाळी चुलीवर पटपट भाजतेस, तसे गॅसवर भाजत पण नाही लवकर बरं उभारून करावं लागतं। आणि मग छान असे देव वगैरे धुवून काढलेत, देवांना आंघोळ घातली, दिवाबत्ती केली। आणि मग आता देवपूजा झाल्याच्या नंतर पुढचं दाखवते मी तुम्हाला रुटीन। आणि मग त्याच्यानंतर मुलांना आंघोळी घातल्यात दोघांना, आणि मग लगेच त्यांचं दोघांचं पण पांढरं करायला घेतलं। हा मोठा मुलगा शाळेत जातो, त्याला शाळेचे कपडे घातले। आणि तो लहान आहे तो नाही जात अजून शाळेत, 2.5 वर्षाचा। पण त्याला कसं आहे, लहान मुलाला जसं मोठ्या मुलांनी केलं तसं त्याला पण पाहिजे। याला गण पांढरं करायला आंघोळीला घेतलं, त्याला पण आंघोळ लागते सोबतच। मग घेतलं दोघांचा मेकअप करून, भांगपट्टी पाडली त्यांची दोघांची। शाळेत जाईल 10:30ला।
बस बस लई नसते लई नसतं मस्त असं जर पावडर करून घेतलं त्यांचं पटकन आवरलं मग काही नाही. चल कर रही तर फायनली आता सगळं काम आवरलं. 1 वाजता कपडे बिपडे धुवून वाळू घालायला टाकून दिलेत. कपडे धुवून झालेत माझे आता. बरोबर करेक्ट 1 वाजलाय आता. 1 वाजूस पूर्ण काम आवरून जाते. 1 वाजेपर्यंत जाते मग सगळं जनावरांचं त्याचं सगळं आवरून घरातलं मुलांचं. आता 1 वाजलाय. आता काही नाही 2 तास निवांत 3 वाजेपर्यंत. 3च्या नंतर परत जनावरांचं चालू होतं चारा टाकायचं त्याचं. कारण की 3 वाजेच्या नंतर परत गाय उठतात चारा खायला. चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून. सकाळी 7 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंतचं रुटीन कसं काय होतं. चला तर बाय मग.